शेतकऱ्यांसाठी आता एक सर्वात मोठी बातमी समोर येते। मुख्यमंत्री फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा केली आहे। शेतकऱ्यांचं थकीत वीज बिल सरकारनं माफ केलंय। कृषी पंपाचं तब्बल 48,000 कोटींचं वीज बिल सरकारनं माफ केलंय की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत आता तुम्हाला बिल येत नाही, पण तुमच्या प्रत्येकाच्या नावाने जुनं बिल आहे, प्रत्येकाच्या नावाने आहे, ते खात्यात आहे, लिहून ठेवलं आहे, कधीतरी वसुलीला येऊ शकतं आणि कुठलंही दुसरं कनेक्शन घ्यायचं झालं तर तो लाईनमन चेक करतो, तुमच्यावर तर आहे जुनं बिल, मिळत नाही तुम्हाला। आणि म्हणून आता मी हा निर्णय घेणार आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे। ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। 50% लाडक्या बहिणींना वगळणार सरकारवर काँग्रेसचा गंभीर आरोप। 38% बहिणींना आधीच वगळलंय। महायुती प्रशासनाने निवडणुकीचा राजकीय फायदा घेण्यासाठी घाईघाईने ही योजना आणल्याचं अतुल लोंढे यांनी सांगितलं। तसेच तांत्रिक अडचणी आणि आधार कार्डवरील त्रुटींमुळे अनेक गरीब स्त्रियांना या लाभापासून वंचित ठेवण्यात आलंय। उपचारापूर्वी रुग्णाला मिळेल होणाऱ्या खर्चाचं डिटेल बजेट, रुग्णालयासाठी शासनाची नवीन नियमावली, आर्थिक पिळवणूक थांबणार, खाजगी वैद्यकीय संस्थांच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी प्रशासनाने विधानसभेत नवीन विधेयक मांडलंय। अपघात किंवा आणीबाणीच्या प्रसंगात पैशाअभावी कोणत्याही व्यक्तीला सेवा नाकारण्यास संबंधित संस्थेला परवाना रद्द होऊ शकतो। जीवनावश्यक वस्तू 9.87% महागल्या। 44 महिन्यांमधील उच्चांक। किरकोळ महागाईतही सलग 6 महिन्यांपासून वाढ। वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या नव्या आकडेवारीनुसार जूनमधील घाऊक दरांचा निर्देशांक खूप वर पोहोचलाय। अन्नधान्य आणि इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे सामान्य जनतेच्या खिशाला मोठ्या प्रमाणात फटका बसतोय। नागपूर विभागात अर्धा जुलै संपला पण दमदार पाऊस नाहीच। विदर्भात आतापर्यंत पर्जन्यमानामध्ये 27% घट। केवळ गोंदिया क्षेत्र वगळता उर्वरित सर्व विभागांमध्ये सरासरीपेक्षा अत्यंत कमी जलवृष्टीची नोंद झाली। विशेषतः गडचिरोली आणि भंडारा या भागांमध्ये अपेक्षेच्या निम्मेही पाणी न पडल्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झाले। यवतमाळ जिल्ह्यामध्ये 7 लाख हेक्टरवर दुबार पेरणीचं संकट, शेतकरी चिंताग्रस्त। जिल्ह्यामध्ये बोगस बियाण्यांची देखील एंट्री। गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पर्जन्यराजाने ओढ दिल्यामुळे उगवलेली कोवळी पिके कोमेजू लागली। त्यातच निकृष्ट दर्जाच्या साहित्यामुळे पिकांची उगवण क्षमता कमी झाल्याने अन्नदात्यासमोर मोठा आर्थिक प्रश्न उभा राहिलाय। नाशिक जिल्ह्यामध्ये अवघ्या 5,595 शेतकऱ्यांनी उतरवला पीक विमा। गेल्या वर्षीच्या तुलनेत अत्यल्प प्रमाण। पीक पाहणीसह फार्मर आयडी असणं अनिवार्य। यंदा पेरण्या उशिरा झाल्यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या सुरक्षेसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली। ऑनलाईन प्रणालीमध्ये नोंदणी करण्याच्या कडक नियमांमुळे आणि तांत्रिक प्रक्रियेमुळे अनेक कष्टकरी या सुविधेमध्ये सहभागी होऊ शकलेले नाहीत। लातूर जिल्ह्यामध्ये निसर्गाचा लहरी खेळ, शेतकरी हवालदिल। 258 हेक्टरवर सोयाबीन उगवलं नाही, दोबाराचे संकट। कडक ऊन आणि कोरडं आभाळ, कोवळी पिके करपू लागली। 5,86,099 हेक्टरपैकी 2,41,624 हेक्टरवर पेरणी। हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला असला तरी प्रत्यक्षात कोरड्या वातावरणामुळे पेरलेले अन्नधान्य धोक्यात आलंय। महाबीजच्या निकृष्ट साहित्याविषयी अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून कृषी विभागाकडून प्रत्यक्ष पाहणी आणि पंचनामे सुरू करण्यात आलेत। एल निनो नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च पातळीवर पोहोचणार, सीपीसीचा अंदाज। मार्चमध्ये तीव्रता कमी होण्याची शक्यता। प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाखाली उबदार पाण्याचे प्रवाह वाढल्यामुळे समुद्राच्या तापमानामध्ये लक्षणीय बदल नोंदवले जात आहेत आणि यामुळे आगामी काळात राज्यातील हवामान कोरडे राहून पर्जन्यमानाचं प्रमाण खालवण्याची भीती तंत्रज्ञानांनी व्यक्त केली। शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, केंद्र सरकारचा धडक निर्णय, धोकादायक तणनाशकावर देशामध्ये बंदी। केंद्र सरकारने पॅराक्वॉट या अत्यंत विषारी तणनाशकाच्या आयात, उत्पादन, विक्री, वाहतूक आणि वितरण आणि वापरावर देशभरामध्ये बंदी घातलेली आहे। अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारचा मोठा दिलासा। 84 कोटी 23,65,000 रुपयांची भरघोस मदत। राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एप्रिल आणि मे 2026 या कालावधीमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद लक्ष्मणराव जाधव पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे राज्यातील हजारो कुटुंबांना थेट आर्थिक लाभ होणार आहे। नैसर्गिक आपत्तीच्या काळात पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा करण्याची धोरणात्मक प्रक्रिया राबवून प्रशासनाने मदत कार्य अधिक जलद आणि पारदर्शक केले। 84 कोटी 23,65,000 रुपयांची भरघोस मदत देण्यात येणार आहे। सरकारी योजनांचा गावनिहाय नकाशा शक्य, गरजेनुसार व्यक्तींना लाभ मिळणार। ॲपमुळे माहिती संकलन सुलभ झालंय। इंटिग्रेटेड विलेज डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत ग्रामीण भागामध्ये आरोग्य आणि शिक्षण उपलब्ध करून देण्यात येत असून स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि याशिवाय स्थानिक जलस्रोत भक्कम होतील याचा देखील विचार केला जातोय।
जयंत पाटील मध्यरात्री वर्षावर एनडीएमध्ये जाण्याच्या हालचाली, मुख्यमंत्री प्रफुल्ल पटेल तटकरे यांच्याशी चर्चा, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा घडामोडी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील प्रमुख नेत्यांनी इतर पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत दीर्घकाळ राजकीय खलबत्ते केल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगतायत आणि या बैठकीमध्ये पिरिसमेन विधेयकाबाबत आणि पक्षातील अंतर्गत समन्वयाविषयी अनेक बाजू तपासून पाहिल्याचं समोर येत आहे. लाडक्या बहिणीसाठी मोठी आनंदाची बातमी, बंद झालेला 1500 रुपयांचा हप्ता पुन्हा सुरू होणार, आदिती तटकरे यांनी अपडेट दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ई-केवायसी पूर्ण करून देखील हप्ता बंद झालेल्या लाडक्या बहीण योजनेतील पात्र महिलांच्या अर्जांची पुन्हा पडताळणी सुरू झालेली आहे. हजारो रेशन कार्ड धारकांना दिलासा, 3 महिन्यांचं धान्य एकदम मिळणार, पावसाळी गैरसोयीमुळे प्रशासनाचा निर्णय, लाभार्थ्यांना ई-पॉसवर 3 वेळा द्यावे लागणार ठसे. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने दुर्गम आणि पूरग्रस्त भागातील नागरिकांचा संपर्क तुटू नये म्हणून आगाऊ स्वरूपामध्ये अन्नधान्य पुरवठ्याचं नियोजन केलंय. कन्नड तालुक्यामधील सुमारे 60,000 शिधापत्रिका धारकांना पावसाळ्याच्या काळात रेशन दुकानांवर वारंवार जाण्याच्या त्रासापासून मुक्ती मिळणार आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या पीक विम्याची प्रक्रिया ठप्प, तांत्रिक बाबींमुळे अडचण, अनेकांचे अर्ज खोळंबले. चालू हंगामामध्ये बँक कर्ज घेणाऱ्या आणि न घेणाऱ्या दोन्ही वर्गातील लोकांसाठी एकच केंद्रावरून प्रक्रिया राबवताना सॉफ्टवेअरमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासनाने 31 जुलैच्या अंतिम मुदतीपूर्वी या त्रुटी सुधारण्यासाठी योग्य त्या सूचना सर्व शाखांना पाठवलेल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यामध्ये बियाणे वाटपामध्ये सावळा गोंधळ, ऑनलाईन नोंदणी केलेले शेतकरी वंचित, तालुका कृषी कार्यालयाला घेराव. महाबीज कंपनीकडून उपलब्ध होणाऱ्या सोयाबीन आणि इतर पिकांच्या वितरणामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत आढळल्यामुळे उमरखेड परिसरामधील कास्तकारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. पात्र आणि नोंदणीकृत लाभार्थ्यांना वेळेत पुरवठा न झाल्यामुळे आगामी खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. E20 पेट्रोल नको असेल तर जास्त पैसे मोजून शुद्ध पेट्रोल घेऊ शकता. इथेनॉल मिश्रित पेट्रोल दर वादावर गडकरींचा वाहनधारकांना सल्ला. देशाने 20% इथेनॉल मिश्रणाचं उद्दिष्ट पूर्ण केलंय. आता सर्व पेट्रोल पंपांवर E20 उपलब्ध आहे, त्यामुळे पुन्हा E10चा पर्याय देणं व्यवहार नाही, अशी प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी दिली. दुबार पेठेसाठी सरकार मोफत बियाणे देणार, महसूल मंत्र्यांची ग्वाही. शेत रस्त्यांसाठी स्वतंत्र डॅशबोर्ड प्लॅटफॉर्मची निर्मिती. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रशासनाने बोगस कंपन्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचा उल्लेख करण्यात आलाय. पावसाची ओढ किंवा निकृष्ट दर्जाच्या साहित्यामुळे उद्भवलेल्या संकटावर मात करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानुसार थेट निधी पुरवला जाईल. धाराशिव जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा, पण 14 महसूल मंडळे वंचित राहणार. तांत्रिक उत्पादन पद्धतीमुळे दोषामुळे 14 महसूल मंडळांवर अन्याय. खरीप हंगामातील सोयाबीन पिकाच्या विम्यासंदर्भात विमा कंपनीचे आक्षेप फेटाळत केंद्रीय समितीने निर्णय कायम ठेवल्यामुळे शेतकऱ्यांना सुमारे 336 कोटी रुपये मिळतील. मात्र पीक पाहणी प्रयोगातील तांत्रिक त्रुटीमुळे 14 मंडळांमध्ये शेतकरी या लाभापासून दूर राहिल्यामुळे लोकप्रतिनिधींनी यात मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी केलेली आहे. अन्यथा निकृष्ट बियाणे कंपन्यांची कार्यालये जाळू, बच्चू कडू यांचा इशारा. निकृष्ट बियाणे पुरवणाऱ्या कंपन्यांवर शासनाने तातडीने कठोर कारवाई करून त्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात यावेत, अन्यथा अशा कंपन्यांची कार्यालये जाळून टाकू, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिलाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तहान अडकली लालफितीत, 35 गावांचे 70 टँकर मंजुरी अभावी ठप्प. गंगापूर तालुक्यामधील प्रश्न, अधिकृत लेखी मंजुरी नसल्यामुळे तहानलेल्या ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप. पावसाने ओढ दिल्यामुळे ग्रामीण भागामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून प्रशासकीय मंजुरी अभावी टँकरची सुविधा रखडली. पंचायत समितीने प्रस्ताव पाठवून 12 दिवस उलटले तरी त्यावर ठोस निर्णय न झाल्यामुळे स्थानिक ग्राम नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतानाचं पाहायला मिळत आहे. पावसाळ्यामध्ये वीज खांबांपासून 4 हात लांब राहा, घरच्या घरातही काळजी घ्या. विद्युत अपघात टाळण्यासाठी सतर्क राहण्याचं महावितरणाचं आवाहन. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे वीज यंत्रणेचे खांब किंवा तारा तुटून दुर्घटना घडण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. नागरिकांनी ओल्या ठिकाणी अथवा उपकरणांचा वापर करताना योग्य ती खबरदारी बाळगल्यास संभाव्य जीवितहानी टाळता येऊ शकते. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे VIP दर्शन बंद. आषाढी यात्रा सोहळा गुरुवारपासून 24 तास दर्शन. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या लाखो भाविकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. सर्वसामान्यांना रांगेत लवकर दर्शन मिळावे आणि त्यांची नाराजी दूर व्हावी या उद्देशाने विशेष दर्शन व्यवस्था तात्पुरती स्थगित करण्यात आलेली आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. उजनी धरणातून सीना नदीला पाणी सुटणार, मंत्री विखे पाटलांचे अधिकाऱ्यांना आदेश. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येते. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उजनी धरणातून सीना नदीमध्ये पाणी सोडण्यात येणार आहे.
50,000ची मर्यादा रद्द करून शेतकऱ्यांना 2 लाखांची कर्जमाफी. राज्य मंत्रिमंडळाचे कर्जमुक्ती योजनेवर शिक्कामोर्तब. सरकारने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या निकषांमध्ये सुधारणा करून लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा दिलाय आणि या निर्णयामुळे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना देखील योजनेचा व्यापक लाभ मिळण्याचा मार्ग सुकर झालाय. तामिळनाडू राज्यात गोहत्या बंदी उठवली. थलपती सरकारचा सुप्रीम कोर्टात विजय. हायकोर्टाच्या निर्णयावर स्थगिती. मद्रास उच्च न्यायालयाने लागू केलेल्या संपूर्ण निर्बंधांचा सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली. जुन्या वैज्ञानिक कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण कायदेशीर निर्णय दिलाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.